नमस्कार सर्वांना, मी तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. आज आपण बघणार आहोत फोर टक्स ब्लाऊजला टक्स कसे द्यायचे, फोर टक्स ब्लाऊजला प्रॉपर टक्स कसे द्यायचे. बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतो की फोर टक्स ब्लाऊज शिवताना जो हा समोरचा आपला भाग आहे तो दबल्या जातो, म्हणजे व्यवस्थित बसत नाही कटोरीसारखा. तर बघा, हे मी ब्लाऊज शिवलेला आहे, हेवी चेस्ट साईजचा ब्लाऊज आहे. आत्ताच रेडी केलेला आहे, प्रेस वगैरे करायची अजून बाकी आहे. तुम्ही बघू शकता याला किती सुंदर कप आलेला आहे. हे बघा, एकदम रेडीमेड आपण जसा कप यूज करतो सेम त्या पद्धतीने कटोरीलाही मागे टाकेल एवढं छान हे फोर टक्स ब्लाऊज बसतं फिटिंगमध्ये. तर याला टक्स कसे दिले आहेत ते मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये आता शेअर करणार आहे. हे बघा, किती छान कोलगट टक्स आहे. याला अजून प्रेस करायची बाकी आहे. तुम्ही बघू शकता सेम याच कलरचा माझ्याकडे दुसरा ब्लाऊज आहे. आता ह्याला मी तुम्हाला टक्स टाकून दाखवते. वेळ जास्त जाईल म्हणून मी दोन्ही पण भाग रेडी करून घेतलेले आहे. बघू शकता या पद्धतीची साडी आहे. स्लीव्ज आणि बॅक पार्ट मी रेडी करून घेतलेला आहे. सिंपल असा बोटनेकवरती मला हा ब्लाऊज करायचा आहे. बॅक पार्टचा पण मी शेप जो आहे ते तुम्हाला दाखवून देते एकदा, त्याच्यानंतर मी टक्स पण दाखवते. या पद्धतीने हा बोटनेक ब्लाऊज आहे. हा इथे पॅक येईल आणि या पद्धतीचा पान शेप टाईपमध्ये मी गळा या ठिकाणी घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता प्रेस वगैरे केल्यावर एकदम फिनिशिंगमध्ये हा आपला गळा दिसेल. तर आता ह्याचाच आपल्याला फोर टक्सच्या समोरचा जो भाग आहे तो मी फोर टक्सवर बनवणार आहे. तर चला, तुमच्यासोबत पण म्हटलं शेअर करूया की फोर टक्स हे नेमके कसे टाकायचे, काय परफेक्ट पद्धत आहे फोर टक्स ब्लाऊजची. तर तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की फोर टक्स ब्लाऊजला एक्झॅक्ट टक्स जे आहेत ते कसे टाकायचे. बघा, दोन्ही पण भाग मी या ठिकाणी घेतलेले आहे. आता याला आपण टक्स टाकून घेऊया. मला ह्याच्यावरती रेडीमेड पायपिंग लावायचे आहे, त्यामुळे मी या ठिकाणी जो हा भाग आहे तो आपण जो बॅक साईडचा गळा पलटी करतो त्या पद्धतीने पलटी करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता प्रॉपर या पद्धतीने अस्तरला अगोदर प्रेस करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे जोडून घ्यायचं. तर त्याच्यानंतर बघा, दोन्ही पण पार्ट मी जोडून घेतलेले आहेत. अगोदर एका पार्टला मी तुम्हाला टक्स टाकून दाखवते. तर सगळ्यात जो पहिला हा खालचा टक्स आहे तर तो या ठिकाणी थोडासा सोडून द्यायचा हुक आहे बटन पट्टीसाठी, आणि इथून 4 इंचावरती पहिला टक्स घ्यायचा, इथून 4 इंचावरती. ठीक आहे. आता हा इकडे का बरं सोडायचं, तर ज्यावेळेस आपण हुक आणि आय बटन पट्टी लावतो तर त्या साईडसाठी आपल्याला इकडून थोडंसं हे सोडावं लागतं, म्हणजे आपला जो एक्स्ट्राचा भाग आहे तो हुक आणि आय बटन पट्टीसाठी जाणार नाही, त्यामुळे. तर चला, इथून आपण 4 इंचावरती हा पहिला टक्स घेतलेला आहे या पद्धतीने 4 इंचावरती, आणि इथून वर 2.5 इंचावरती आपल्याला एक रेषा आखून घ्यायची आहे. बघा, या ठिकाणाहून आपण 4 इंच घेतलं आणि या ठिकाणाहून आपण 2.5 इंच घेतलं. या ठिकाणाहून आपण घेतलं 2.5 इंच, 2.5 इंच म्हणजे 2.5 इंच आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर चला, याला मी तुम्हाला एक रेषा आखून दाखवते. आता हा जो टक्स आहे हा आपल्याला 1.5 ते 1 इंचापर्यंत आपण घेऊ शकतो या पद्धतीने. बघा, या साईडला 1.5 इंच आणि या साईडला 1.5, म्हणजे जवळपास 1.5 इंचाचा हा टक्स आपला रेडी येतो या पद्धतीने. आता हा जो भाग आहे दोन्ही पण साईडला आपल्याला 1.5 इंचावरती 2 लाईन आखून घ्यायच्या आहेत, 2 पॉईंट द्यायचे आहे या पद्धतीने. हे बघा, इथे आलं 1.5 इंच आणि या साईडला पण आपल्याला 1.5 इंचावरती एक पॉईंट आखून घ्यायचा आहे, आणि याच्याच वरच्या साईडला आर्महोलच्या भागाकडे पण 1.5 इंचावरती आपल्याला एक पॉईंट आखून घ्यायचा आहे. हे बघा, इथून इथे 1.5 इंच, 1.5 इंच आणि इथून पण 1.5 इंच. आता हा जो मेजरमेंट आहे हा आपल्याला मापून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने जो पण हा भाग आहे टेप तुम्ही असा फोल्ड करायचा आणि या पद्धतीने इथे हा टक्स आपला आला पाहिजे मध्यम भागी, किंवा तुम्ही असंही करू शकता या पद्धतीने मध्यम भागावरती. आणि हा जो टक्स आहे तो आपल्याला आखून घ्यायचा आहे, मी तुम्हाला दाखवते लगेच. आणि हा जो टक्स आहे जास्त मोठा आपल्याला द्यायचा नाही, या पद्धतीने हा टक्स द्यायचा आहे. या पद्धतीने या साईडचा पण जो टक्स आहे याचा जो मध्यम भाग आहे त्याच्यापेक्षा, हे बघा, याचा जो मध्यम भाग आहे इथे थोडासा आपण कट लावून घेऊया. हे बघा, आणि याच्यापेक्षा 1.5 इंच खाली, याच्यापेक्षा जो मध्यम भाग आहे त्याच्यापेक्षा 1 ते 1.5 इंच खालीपर्यंत आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे. आता हा जो टक्स आहे इथे सरळ जोडून घेऊया. तुम्हाला कळत असेल प्रॉपर, फक्त मी मेजरमेंट वगैरे सांगत नाहीये, फक्त फोर टक्स ब्लाऊज जे आहे त्याचे एक्झॅक्ट टक्स कसे घ्यायचे तेच मी तुम्हाला सांगत आहे. आता बघा, आता इथे जे आहे ते 5.5 इंचावर आपल्याला मोजून घ्यायचं आहे. 5.5 इंचावर मोजताना इथे आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायचा आहे. अर्धा इंच का,
तर आपल्याला वरच्या साईडला जे शोल्डर आपण दबल्या जातो शोल्डर, त्याच्यामध्ये आपला हा भाग दबल्या जातो. आता इथून 5.5 इंचावरती आपल्याला घ्यायचं आहे या पद्धतीने. बघा, हे बघा, बरोबर 5.5 इंचावरती इथे घेतलेलं आहे. आता याला पण आपण थोडासा कट लावून घेऊ, जेणेकरून आपल्या लक्षात येईल. आता हा जो भाग आहे तो आपल्याला इथे मिळवून द्यायचा आहे या पद्धतीने. हे बघा, 4ही टक्स आपले रेडी आहेत. आता टक्स जे आहेत ते मी फक्त याच्यावर मार्किंग केलेली आहे. आता हे टक्स कसे द्यायचे, आता इथे बघा एकदम कमी कमी कपडा आहे आणि या साईडला जास्त आहे. तर हे प्रॉपर टक्स कसे द्यायचे ते मी तुम्हाला एकदा आता टक्स देऊन दाखवते. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून बऱ्याच वेळेस काय होतं, 4 टक्सला आपल्या प्लेट्स पडतात. तर तशा प्लेट्स पडायला नको, या पद्धतीने आपण याला टक्स टाकणार आहोत. हे बघा, या पद्धतीने खूप छान याचा पफ पडतो, एकदम जे आपण कपचं ब्लाऊज शिवतो त्या पद्धतीने. तर सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिले हा टक्स घ्यायचा, इथे मध्ये पकडायचा या पद्धतीने. आणि जी ही रेषा आहे प्रॉपर असाच आपल्याला शिलाई टाकायची याच्यावरती आहे. आता बघा, ती पण मी तुम्हाला दाखवून देते की शिलाई प्रॉपर कशी टाकायची त्याच्यावरती. आता बघा, हे बघा, या साईडला आपण जास्त घेतलेला आहे आणि इथे आपण असं निमुळतं बाहेर काढलेलं आहे. इथे जास्त आहे आणि इथे या भागाला आपण एकदम निमुळतं घेतलेलं आहे. एकदम सरळ मारायचा नाही, एकदम सरळ रेषा मारायची नाही, सरळ शिलाई मारायची नाही. इथपर्यंत सरळ घेऊन थोडंसं वरती क्रॉस घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल, हे बघा, हा टक्स ना किती प्रॉपर आलेला आहे. बघा, या पद्धतीने हे बघा किती प्रॉपर हा टक्स आलेला आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, म्हणजे याला चुनी वगैरे पडलेली नाही. बघा किती सुंदर याला टक्स आलेला आहे, तुम्ही जवळून बघू शकता, एकदम छान. आता चला या सेम पद्धतीने दुसरे पण टक्स मारून घेऊया. म्हणजे इथे सरळ असा सरळ न मारता इथपर्यंत घेऊन थोडीशी सरळ शिलाई टाकून घ्यायची. बघा, दुसरा पण टक्स आपण टाकून घेतलेला आहे. 4 टक्स साईजला आपण समोरच्या साईडनी 1 इंच वाढून घेतलेलं असतं. बघा, या पद्धतीने आपण दुसरा पण टक्स टाकून घेतलेला आहे. तिसरा पण टक्स सेम याच पद्धतीने आपण टाकून घेणार आहोत. हे बघा, तिसरा पण टक्स आपण टाकून घेतलेला आहे या साईडनी. 1 2 3 टक्स झाले. आता जो चौथा टक्स आहे तो आपला इथे येईल असा. हा जो टक्स आहे तो थोडासा क्रॉस असतो आपल्या खालच्या साईडला. तुम्ही बघू शकता, इथपर्यंत हा मोठा आहे आणि इथून पुढे मी निमुळता हा टक्स घेतलेला आहे. बघा, इथपर्यंत जास्त आहे आणि इथून पुढे एकदम निमुळता, आणि इथं तर एकदम नच्या बरोबर मी कपडा दाबलेला आहे. तर बघा, आता याला कप दाखवते मी, किती सुंदर याला कप आलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, किती छान कप या ठिकाणी 4 टक्सचा जो आहे आपला असतो तो आलेला आहे. आता मला सांगा, एवढा छान जर कप येत असेल 4 टक्सचा, तर कशाला 4 टक्स दबल्यासारखं होईल. ही एकदम परफेक्ट टेलर कटिंग आहे, जी आपण टेलर कटिंग म्हणतो ना, की टेलर कटिंग, ब्लाऊजची टेलर कटिंग जी आहे तीच ही कटिंग आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ कळाला असेल. काही गोष्टी लक्षात आल्या नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ कसा वाटला ते पण माझ्यासोबत शेअर करा. चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी आता ह्याला म्हणजे दुसऱ्या भागाला पण रेडी करून घेते. आता हा टक्स आणि माझा आलेला हा जो कप आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की 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 सांगा कमेंट बॉक्समध्ये. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. या पद्धतीचे जे प्रिन्सेस कटचा पण टक्स दबल्या जातो त्याची पण मी तुम्हाला परफेक्ट पद्धत सांगणार आहे. मी इतका वेळ व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.